स्वतःला ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणणारी एक भारतीय युट्यूबर पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली, पण परत आली ती ISI एजंट बनून. आणि ती फक्त एकटी नव्हती, तिच्यासोबत होते अजून 5 व्यक्ती, ज्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, कारण त्यांनी भारतीय लष्कराची गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या हाती विकली आहे. ट्रॅव्हल विथ जो असं नाव घेऊन युट्यूबवर ब्लॉग करणारी ही ज्योती राणी 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये शूटिंगच्या नावाखाली गेली आणि तिथून थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ISIच्या जाळ्यामध्ये अटकली. ज्योतीला पोलिसांनी अटक घेतल्यावर स्वतः ज्योतीनेच कबूल केलं की मी दिल्लीतील पाक आयुक्तालयामध्ये व्हिसासाठी गेले होते आणि तिथेच माझी भेट झाली ती दानिश नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी. आता हा दानिश कोण, तर भारतातच राहून ISI साठी गुप्त माहिती गोळा करणारा कॅबिनेट ऑफिसर होय. याच्या सांगण्यावरून ज्योती पाकिस्तानमध्ये देखील गेली होती. दानिशने तिची ओळख करून दिली ती अल यहवान नावाची स्माशी, ज्याने तिची पाकिस्तानमध्ये राहण्याची, फिरण्याची आणि भेटीगाठी घडवण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. आणि तिथेच तिची भेट झाली ती 2 स्पेशल लोकांशी, शाकीर आणि राणा शहबाज. शाकीर आणि राणा शहबाज हे दोघंही ISI एजंट होते. ज्योती पुढे सांगते की मी शाकीरचा नंबर घेतला, पण कुणालाही संशय येऊ नये म्हणून मी त्याचा नंबर जेट रंधावा नावाने माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला, असा ज्योतीने कबूलनाम्यामध्ये कबुली जबाब दिला आहे. ती नंतर भारतामध्ये परत आली, पण ती फक्त आता एक ब्लॉगर राहिली नव्हती, तर ती बनली होती भारताविरुद्ध माहिती पोहोचवणारी एक गुप्तहेर. व्हॉट्सअप, टेलिग्राम, स्नॅपचॅट ह्या ऍपवरून ती सतत त्यांच्या संपर्कात होती आणि भारताच्या लष्कराच्या हालचाली, तुकड्यांची माहिती, व्हिडिओ सगळं काही पाकिस्तानला पाठवत होती. परंतु ज्योतीचं ISI कनेक्शन फक्त एवढंच होतं का, तर अजिबात नाही. तिचे अजूनही बऱ्याच पाकिस्तानी एजंट सोबत संपर्क होते. गजाला, जो दानिश सोबत आर्थिक व्यवहार करत होता. त्यानंतर यामिन मोहम्मद, म्हणजेच हवाला नेटवर्क सांभाळणारा, ज्याच्या मार्फत पैसे ISI पर्यंत पोहोचवले जात होते. त्यानंतर देविंदर सिंग डोल्लो, हा पाक दौऱ्यामध्ये असताना हिच्या संपर्कात आला. याने तिला पाटियाला कॉन्टोमेंट व्हिडिओ देखील पाठवले होते. आणि शेवटचा म्हणजे अरमान, जो हरियाणामधील एक तरुण आहे. त्यानं पाक एजंटसाठी सिम कार्ड आणि 2025 मधल्या डिफेन्स एक्सपोच्या ठिकाणी रेकी देखील केली होती. हे सर्व 6 व्यक्ती म्हणजे भारतातच राहून भारताचीच माती विकणारे हे सहचार्य होय. परंतु आता ते तुरुंगात आहे. पण आता प्रश्न असा पडतो की यामागे अजून कोणी आहे का? दानिश सारखे अजून किती स्लीपर सेल भारतामध्ये सक्रिय असतील? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ट्रॅव्हलच्या नावाखाली सुरू झालेली ही हेरगिरी किती खोलवर पोहोचलेली असू शकते? तिकडे देश सेवा करण्यासाठी देशाच्या सीमेवर जवान लढतोय आणि इकडे देशाच्या आतमधूनच काही ब्लॉगर देश विक्रीचा कॅमेरा चालवत आहे. त्यांना हे कळायला पाहिजे की पाकिस्तानच्या IS ला माहिती पुरवणं म्हणजे तुमच्या युट्यूबर सबस्क्रायबर पेक्षा कितीतरी घातक फ्लॉईंग आहे. आणि आता याचा हिशोब देखील सुरू झाला आहे. पोलिसांनी या 6 व्यक्तींना ताब्यात घेतलं असून विशेष चौकशी चालू करण्यात आली आहे आणि यांनी अजून काय काय केलं आहे हे देखील लवकरच समोर येईल. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.